वर्ग 7वी आणि 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण समजून घेणार आहोत की कवितेवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये जो आहे तो अभ्यास करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला कवितेवर आधारित प्रश्न आला तर त्यात कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्या टिप्स आणि कोणती कविता आपल्याला कशा पद्धतीने येऊ शकते हे आपण सगळं पाहूया. बघा, या प्रश्न प्रकारामध्ये एक कविता तुम्हाला दिलेली असते आणि ती जी सगळी कविता असते ती आपल्याला सगळी मनापासून एकाग्रतेनं वाचायची असते. ओके. आणि ती दिलेली कविता जर तुम्ही व्यवस्थित वाचली, एकाग्रतेनं समजून घेतली तर तुम्हाला यामधले जे काही बेसिक सगळ्या गोष्टी आहेत त्या समजून येतात. ओके. आता बघा, याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचं डिटेलमध्ये अनालिसिस करूया. जशी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून पहिली एक कविता मी तुम्हाला देतो. 1 सेकंड. ओके. बघा, आता ही एक कविता आहे. याच्यामध्ये कवितेच्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्यांदा आपण कविता कशी आहे ती समजून घेऊया. बघा, कविता आहे माहेर नावाची. ऐका, म्हणा आणि वाचा. तापी काठची चिकन माती, ओटा तरी असा ओटा चांगला तर, जात जरी मांडू ग बाई, जसं जातं चांगलं तर. सोजी तरी दळग बाई, अशी सोजी चांगली तर, लाडू तरी बांधू ग बाई. अशा प्रकारची एक कविता आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे की ग्रामीण भागाचं याच्यात आपल्याला पूर्ण डिस्कशन दिसतं. सोबतच या कवितेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात तर ते समजून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण प्रश्न पाहिले, ही कविता आता अजून मोठी आहे. असे लाडू चांगले तर, शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. त्यानंतर ह्या सगळ्या भाऊराया भेट, असं ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. आता भावाबद्दल, त्यानंतर ग्रामीण भागातल्या भावनेबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींचं याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळं आपल्याला दिसतं. आता याच्यावर जो प्रश्न तयार झालेला आहे तो आपण पाहूया. बघा, याच्यामध्ये प्रश्नांचं तुम्ही हे बघू शकता. कवितेचा प्रत्येक शब्द नीट आणि काळजीपूर्वक वाचू शकतो आपण. आणि या प्रश्नांमध्ये काय काय आपल्याला विचारलेलं ते आता आपण बघूया. बघा, कवितेचा प्रत्येक शब्द तुम्हाला वाचून त्यातील मुख्य विषय आणि भाव काय आहे ते पाहायचंय. त्या गोष्टी पाहिल्यानंतर याच्यामध्ये अवघड शब्दांचे अर्थ शब्दकोशाच्या मदतीनं समजून घ्यायचे. आणि त्यानंतर कवितेत वापरलेले जे अलंकार आहे, ठीक आहे, हा अलंकाराचा मुद्दा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे की नेमके अलंकार कसे वापरायचे. आता ते अलंकारावरून आठवलं की तुम्हाला किती प्रकारचे अलंकार आहेत. तुम्हाला जवळपास 3 ते 4 प्रकारचे जे आहे, 1, 2, 3 आपण समजा डिस्कस केले तर तुम्हाला बरेच उपमा अलंकार, त्याच्यात उपमेय काय असतं ते पाहायचं असतं. आणि अलंकारामध्ये तुम्हाला बऱ्याचशे टाइप्स आहेत. ठीक आहे. जसं रूपक, आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचे अजूनही टाइप्स आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अलंकार काय असतात, त्यात कोणता भाव आहे किंवा कोणता रस आहे आपण म्हणू शकतो, जसा भयरस आहे, किंवा याच्यामध्ये आपण म्हणू शकतो हास्याच्या विषयी आहे. ठीक आहे. तर याबद्दल असू शकतं. एखाद्या वेळेस विनोद, हास्य हा प्रकार असतो, विनोदाचा प्रकार असतो. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला या कवितेमध्ये भयरसासोबतच बिभत्स रसही पाहायला मिळतो. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा प्रकारचे जे रस असतात ते कवितेमध्ये आपल्याला दिसतात आणि याच्यावर आधारलेच प्रश्न पेपरमध्ये जनरली विचारले जातात. आता जसं या कवितेवरचे आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा, कवितेवर आधारित प्रश्न सोडवण्याच्या टिप्स आहेत. कविता 2 ते 3 वेळा पहिल्यांदा तर चांगली वाचून घ्यायची. ते पेपरमध्ये आपण तशी वाचू शकत नाही मोठ्यानं, पण जनरली जशी तुम्हाला जमते तशी तुम्ही वाचायची. कवितेतील ओळीचा भावार्थ आपल्या भाषेत तो समजून घ्यायचा. आणि त्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर तो काय विचारायचा ते स्पष्ट करायचंय. पर्यायामधून चुकीचा पर्याय वगळायचा आहे आणि योग्य पर्याय आपल्याला तिथं सांगायचा. सोबतच अलंकार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार या सगळ्या गोष्टींची आपल्याला याच्यामध्ये माहिती असली पाहिजे. तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत समजा एक्झाम मध्ये आले तर त्याचा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता काही इथं असे आहेत, फुलांमध्ये शोभते बाग, त्यानंतर गंधामध्ये वसते अनुराग, सौंदर्य देतात जीवनास, आणि याच्यामध्ये निसर्ग हा खरा सखा. अशा बऱ्याचशा गोष्टींचं डिस्कशन इथं दिसतं. आणि यावरती आधारित आपल्याला प्रश्न जे आहे
ते एक्झाम मध्ये विचारले जातात ऑन द बेसिस ऑफ एनी सेंटेन्स जे कवितेमध्ये आहे. जसं फुलांमध्ये शोभते बाग, तर आपण याच्यावर काय प्रश्न तयार होऊ शकतो पेपरमध्ये? फुलामध्ये काय शोभते? ठीक आहे, फुलांमध्ये काय शोभते? त्यानंतर प्रश्न तयार होऊ शकतो, गंधामध्ये अनुराग आहे, गंधामध्ये काय असतं? तर अनुराग असतो. त्यानंतर सौंदर्य देऊन देतात, जे सौंदर्य कशाला देतात हा एक प्रश्न तयार होतो. निसर्ग हा खरा काय आहे? तर सखा आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये जे आहे ते विचारले जातात. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.